नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या डेटा अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण डेटा जो ट्रॅक करणार आहे 15 तारखेच्या मार्केटसाठी. तर आता काय घडलंय, आज मार्केट गेलंय एकदम 300 पॉईंट वरती. ठीक आहे. तर असं काय घडलं ओव्हरनाईट आणि अशा काय चेंजेस आल्या दुपारनंतर 11 वाजताच्या आसपास ही रॅली आपल्याला बघायला मिळाली. तर असं काय झालं ते आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. तर ओव्हरऑल जो डेटा होता तो निगेटिव्हच होता. इव्हन आता सुद्धा पोझिशन निगेटिव्हच आहेत मोठ्या प्लेअरच्या सुद्धा. अजूनही 9 लाखाच्या पोझिशन्स त्या ठिकाणी एफआयच कॅरी करतात. तर मित्रांनो, इन बिटवीन जे असं शक्य नाही अशा गोष्टी त्या ठिकाणी होताना दिसल्यात. ठीक आहे. तर हे कालपासूनच डन होतं की गॅप अप ओपन होईल. उशिरानंतर ते हे झालं. मीटिंग संदर्भात त्यांच्या काही चर्चा सुरू झाल्या. तर ही जी जर्नी आहे ही एका न्यूजच्या रॅलीवरती आलेली आहे आणि या मोठ्या दोन इकॉनॉमिस्ट ट्रम्प आणि आपले चायनीज प्रेसिडेंट यांच्यामध्ये काही ट्रेड डील होण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. ओके. तर त्या संदर्भात ह्या सगळे टॉक पुढे जातील, कसं जाईल त्या हिशोबाने आज हे होण्याचा प्रयत्न झाला. ओव्हरऑल कालपर्यंतची जी निगेटिव्हिटी होती तिच्यात आता थोडीशी पॉझिटिव्हिटी ह्या याने भरलेली आहे. तर मित्रांनो, आता तुमच्या मनात प्रश्न येईल की ओव्हरनाईट जर असे काही चेंजेस होत असेल तर आपल्याला हे समजणार कसं आणि ह्याचं करायचं काय पुढं. कारण आपण जर कालचा जर डेटा निगेटिव्ह घेऊन गेलो तर दुसऱ्या दिवशी काय आपण फक्त निगेटिव्हच पोझिशन कॅरी करणार का? तर इंट्राडे चे जे चेंजेस आहे ना ते ऑब्झर्व करणं फार इम्पॉर्टंट असतं. मी त्या शीट वरती पण दिलं होतं, काल तुम्ही बघितलं असेल. इंट्राडेचे जे चेंजेस आहेत ना ते ऑब्झर्व करणं फार इम्पॉर्टंट आहे. डेटा इमॅच्युअर असतो. ओके. आणि त्यातल्या त्यात न्यूजची भर पडली. तर हे दुहेरी हे झाल्यामुळं त्या ठिकाणी आजची जी रॅली आहे ती जास्त लिव्हरेज झाली. ज्या पोझिशन्स होत्या मोठ्या प्लेअरच्या त्या लाईट होत्या. ओके. तर आता हे जे झालंय म्हणजे हा जो पॉझिटिव्ह चेंज आलाय हा आपल्याला व्हिजिबल होत नाही का? तर असं अजिबात नाहीये. हा आपल्याला इंट्राडे मध्ये जे आपले इंट्राडे डेटा जे जे सिक्रेट्स आहेत त्याच्यामध्ये हा क्लिअरली व्हिजिबल होतो. म्हणजे इथून जी पण रॅली झाली ती रॅली आपल्याला इझिली पकडता येऊ शकते. इव्हन काही पार्टिसिपंटनी पकडली सुद्धा. म्हणजे मी जरी लोकांना सांगत होतो की पॉझिटिव्ह जायचं नाही, पण डेटावरती काही पॉझिटिव्ह चेंजेस दिसत असताना काही पार्टिसिपंटनी फार चांगल्या पद्धतीचं हे केलं. ओके. तर ही जी रॅली आहे ही डेटावरती दिसते. ज्यांना हे डेटाचे सिक्रेट किंवा हे कुठल्या लेवलला डेटा चेंज झाला आपला ते पाहिजे असतील तर मी तुम्हाला खाली व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, व्हॉट्सअपच्या ग्रुपवर जावा तुम्ही. तिथे मी तुम्हाला काही स्क्रीनशॉट शेअर करेल आणि मग तुम्हाला समजेल की इंट्राडेचे चेंजेस किती महत्वाचे आहेत. राईट. तर अशा हिशोबाने आपल्याला हे गणित जे आहे ते इंट्राडे चेंजेस सुद्धा आपल्याला बघणं फार इम्पॉर्टंट आहे. ओके. तर आता पुढचा प्रश्न की आता सगळं काही अलबेल झालं का? ओके. चायना आणि युएस हे दोघ जण जर मिळालेत, ओके, तर सगळं काही अलबेल झालं का? एकदम सगळं सगळं पॉझिटिव्ह झालं का? ओके. तर मित्रांनो, अजिबात नाही, असं काही पॉझिटिव्ह झालेलं नाहीये. ओके. तर हे जे चेंजेस असतात, ह्या ज्या गोष्टी असतात त्या शॉर्ट टर्म असतात. ओके. आणि हा एक चान्स असतो मोठ्या प्लेअरला हे करण्यासाठी. कशासाठी? वरती लटकवण्यासाठी. तर आपण आता तेवढे मोठे नाहीये की 400 पॉईंटच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या आपल्याला कॅरी होतील आणि आपण त्या हे करतील. म्हणून थोडे दिवस जोपर्यंत हे क्लिअरिटी येत नाही तोपर्यंत अवॉइड करा. ओके. ओव्हरनाईट पोझिशन्स बिलकुल टाळा. काल मी काही लोकांना सांगितलं होतं की थोडं हेज घेऊन जावा. तर ऍटलिस्ट सुरुवातीच्या दिवसभराच्या याच्यात इथपर्यंत हेजने थोडंफार वाचवलं असेल तुम्हाला. ठीक आहे. लॉस 100% बुक करावा लागला असेल जर निगेटिव्ह घेऊन गेले असाल तर. नो डाऊट कधीतरी आपल्याला लॉस पण बुक करावा लागेल. ओके. ओव्हरनाईटचे सल्ले मी देत नाही आणि जे घेऊन गेले होते त्यांच्यासाठी हेज करून जर गेले असतील तर थोडासा लॉस कमी होताना दिसला असेल आपल्याला. ठीक आहे. तर हे चायना युएस मीटिंगचा हा इम्पॅक्ट आहे. ओव्हरऑल अजूनही 2-3 गोष्टी त्या ठिकाणी लोकांचे जे होप्स आहेत ते आपल्याला बघायला मिळाले की काहीतरी होईल आणि इकॉनॉमी हे होईल. आता इन बिटवीन 2-3 गोष्टी अजून घडलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये झालंय काय? त्याच्यामध्ये आपलं फार्माचे, ओके, फार्माचे आणि बँकिंगचे जे रिझल्ट आहेत ना ते फार चांगले आलेले आहेत. ओके. तर हे रिझल्ट चांगले आल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला जे रिझल्टची जी रॅली आहे ती आपल्याला बघायला मिळाली. म्हणजे जे
लोक मंदी 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 म्हणून चाललेत, तर तसं न होता फार्मा, बँकिंग याचे रिझल्ट चांगले आले. HDFC चा स्टॉक पण फार चांगल्या पद्धतीने वरती होता, जो मेजर कॉन्ट्रीब्युटर आहे तोच वरती होता, तर मार्केट ते वरच्या लेवलला सस्टेन झालं. ठीक आहे. स्टील आय डाऊट अजूनही मी जे पॉझिटिव्हिटी सांगतो किंवा जे मी पॉझिटिव्ह घेऊन जायचा विचार करतो ते अजून झालेलं नाहीये. तर ही 200-400 पॉईंटची रॅली मिस होईल, नो डाऊट. तुम्ही लॉंग नाही घेणार, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही शॉर्ट घेतले असतील तर आता थोडंसं कॉन्झर्वेटिव्ह व्हा. ओके. आय होप शॉर्ट कुणाकडे नसतील, सकाळी हे केले असतील. आता लॉंग टर्मची जी पोझिशन आहे त्यासाठी आपल्याला वेट करायचं आहे. तर आता हे फक्त आणि फक्त वेट साठी मी तुम्हाला आताचा करंट स्टेटस देऊ शकतो. रिझन बिंग ओव्हरऑल मोठ्या प्लेअरची डायरेक्शन निगेटिव्ह आहे. ओके. पण काही पॉझिटिव्ह घडामोडी घडताना दिसत आहेत, तर त्या आपल्या घडामोडी पॉझिटिव्ह नाहीत, त्या ग्लोबल इकॉनॉमिक गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. तर ती शॉर्ट टर्मचा जी खुशी आहे ती 2 दिवस टिकेल आणि नंतर कदाचित पुन्हा सेलिंग त्या ठिकाणी स्टार्ट होऊ शकते. म्हणून थोडंसं थांबण्याचा प्रयत्न करा. एवढंच मी त्या ठिकाणी थांबेल. ओके. ना शॉर्ट ना लॉंग, थोडंसं बघायची भूमिका आपल्याला घेणं गरजेचं आहे. जे इंट्राडे काम करतायत ते इंट्राडे साठीचे जे सिक्रेट आहेत ते मी मागाशी सांगितल्याप्रमाणे लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये देईल. त्या लिंकवर जाऊन तुम्ही हे करा. मी स्क्रीनशॉट शेअर करेल की डेटा जे चेंजेस आलेत ते केव्हा आलेत आणि ते पकडता येतात आपल्याला. ओके. तर व्हिडिओमध्ये मी सांगत असतो तुम्हाला आणि ते तुम्हाला तुम्ही म्हणाल की काही पॉझिटिव्ह झाल्यानंतर ते इंट्राडेचे चेंजेस वगैरे सांगतो, तर मी ऑलरेडी काल ते लिहूनच ठेवलं होतं तुम्हाला. तर हे चेंजेस कसे असतात ते बघायचं असेल तर तुम्ही ते हे करा. राईट. तर डेटा कसा आलाय, डेटा थोडासा फार चांगल्या प्रकारे तो अनवाइंड झालेला आहे. आता किती अनवाइंड झालाय, 11.25 11.5 लाखाच्या पोझिशन्स 8.95 लाखापर्यंत आलेल्या आहेत. तर हे फार मेजर चेंज आहे, मेजर शिफ्टिंग झालेली आहे. पण स्टील 9 लाख काही छोटी अमाऊंट नाहीये. ओके. आणि मार्केट पण चांगल्या पद्धतीने वरती गेलंय, तर वरती लटकवायची संधी पण त्यांच्याकडे आहे. 8.95 लाख, सॉरी 8.25 8.5 लाख मेजर आहे. ओके. हे लोक प्रॉप आहेत, हे बाय डिफॉल्ट प्रो प्लेयर आहेत. तर ह्यांच्या ज्या पोझिशन्स आहेत त्या अशाच असणार आहेत. ते 360 बदलतात, विदिन इंट्राडे सुद्धा 360 बदल घेऊन ते जाऊ शकतात. त्यामुळे ह्यांच्यावर नजर ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे. आता हे झालेले आहेत कॉन्झर्वेटिव्ह. ओके. तर आपल्याला पण तीच बघायची भूमिका घेणं गरजेचं आहे. ओके. तर अशा हिशोबाने आहे हे गणित. न्यूज इम्पॉर्टंट आहेत इंट्राडे साठी. ओके. ओव्हरऑल साठी आपल्याला हा डेटा हे करायचा आहे. तर आय होप मित्रांनो थांबूया. इन बिटवीन काही गोष्टी मला पार्टिसिपंटनी शेअर करायला लावल्या होत्या आपल्या. ओके. तर गोष्ट अशी आहे की जे काही शेअर्स 20% वर जातात तर तेच लॉजिक लावून 20% खाली पण येतात का. ओके. तर मित्रांनो ते पण आपल्याला डोळ्यासमोर होताना दिसतं. तर आजचा जो एक शेअर होता, आपल्या पार्टिसिपंटनी पर्टिक्युलरली मला रिक्वेस्ट केली की हे तुम्ही कंपल्सरी शेअर करा, हे लोकांना लर्निंग होईल की कशा पद्धतीने तो जो शेअर आहे तो खाली सुद्धा येऊ शकतो. ओके. तर हे ह्याचं सुद्धा बेसिक्स आणि याच्या डिटेल तुम्हाला पाहिजे असेल तर ग्रुपवर तुम्ही हे करा आणि जॉईन व्हा. मी तुम्हाला ते बेसिक समजावण्याचा प्रयत्न करेल. राईट. तर शारदा क्रॉप केम, आता ह्याचे रिझल्ट होते, याच्यात न्यूज होती, आपण ते ट्रॅक नाही करत. आपल्याला एक गणित कळतं की ह्याच्यामध्ये काहीतरी घडामोड घडतीये आणि त्या याला इंट्राडे मध्ये त्याच्या आपल्याला ह्या डेटाच्या सिक्रेटवर, ओके, फार सिंपल साधं बेसिक सिक्रेट आहे, तिथून आपल्याला त्याला घेऊन जायचं आहे. तर अशा पद्धतीने सकाळी सकाळी फार चांगल्या पद्धतीची मुवमेंट आणि चांगल्या व्हॉल्यूमसह ते होताना दिसलं, पण ते सस्टेन नाही झालं एनी हाऊ. आणि हे सस्टेन न झाल्यामुळं आपल्याला ते त्या हिशोबाने आपल्याला ही जी रॅली आहे ती 20% निगेटिव्ह सुद्धा घेऊन गेलेली आहे. ओके. तर असं नाहीये की फक्तच 20% पॉझिटिव्ह, 20% निगेटिव्ह पण होतात. तर हे मी याच्यावर फार जास्त प्रॅक्टिस करत नसलो निगेटिव्ह स्टॉक्स वरती, तर पार्टिसिपंटनी ते सेम लॉजिक उलट अप्लाय केलं, तर ते सुद्धा रिझल्ट त्यांना बघायला मिळालेले आहेत. ओके. तर अशा पद्धतीची ही जर्नी आहे, पूर्ण आणि पूर्ण 20% जर्नी त्यांनी कॅप्चर केली. ओके. तर हे मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार मित्रांनो. मला थोडक्यात सांगायचं हे की हे जे लॉजिक आहे हे सगळीकडे सेम आहे. आयदर तुम्ही क्रिप्टोमध्ये लावा, आयदर तुम्ही पाकिस्तानच्या एखाद्या मार्केटमध्ये लावा, तुम्हाला सेम रिझल्ट भेटतील. ओके. एवढं प्रॉम्प्ट आणि एवढं सिंपल साधं गणित आहे. ना कुठले न्यूज फार ट्रॅक करायला लागतात, ना फार वेगळं काही
अन्य आर्टिकल्स वाचावं लागतात की पुस्तकं वाचायला लागतात ते आपल्या डोळ्यासमोर दिसतं. ओके, तर आय होप थांबूया आपण. थोडंसं बघायची भूमिका घेणं गरजेचं आहे. थोडंसं थांबा, ट्रेड थोडेसे आवरा अशा हिशोबाने, कारण ओव्हरऑल डायरेक्शन जी आहे ती निगेटिव्ह आहे आणि मार्केट न्यूज बेस काही रॅलीज देते. तर हे किती वेळ सस्टेन करण मला डाऊट आहे. तर थोडा वेळ आपण थांबणं गरजेचं आहे, राईट. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा. थँक्यू.